नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. काल आपण लॉजिकल कनेक्टिव्ह, सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट याबद्दल जाणून घेतलेलं आहे. तर कालची एक आपली कन्सेप्ट राहिली होती. कालची कन्सेप्ट होती आपली निगेशन. ठीक आहे, आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे निगेशन नेमकं काय आहे. काल आपण कंजक्शनचा ट्रूथ टेबल, डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल, कंडिशनललाच आपण इम्प्लिकेशन म्हणतो. त्यानंतर बाय कंडिशनललाच आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो. ठीक आहे, या सर्वांचे आपण काल ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. तर मग आज आपल्याला इथे निगेशन काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर मग चला, आजचा पॉईंट आहे आपला निगेशन. बघा, निगेशनलाच आपण नॉट म्हणतो. ठीक आहे, इथे कंसात दिला आपण. निगेशनलाच आपण काय म्हणतो? नॉट. याला आपण सिम्बॉलिकली मध्ये, यालाच आपण सिम्बॉल मध्ये एक सिमिलर, ठीक आहे, सिमिलरचं जे साइन असते त्या टाइपचं लिहितो. ठीक आहे, चला इथे निगेशन म्हणजे काय हे जाणून घेऊ आपण. ठीक आहे, इथे मी बघा काही स्टेटमेंट देतो. आपण इथे स्टेटमेंटच्या साइनने समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथे मी काय स्टेटमेंट देतो, STATMENT स्टेटमेंट, आणि इकडे मी निगेशन देतो. ठीक आहे, याचा निगेशन, स्टेटमेंटचा निगेशन काय होतो, ठीक आहे, हे ते आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, लक्षात घ्या, निगेशनचाच अर्थ काय? नॉट. म्हणजे एखादा स्टेटमेंट दिला, ठीक आहे, त्या स्टेटमेंटमध्ये नॉट लावला म्हणजे तो निगेशन झाला. आता उदाहरणार्थ इथे मी एक त्याला काय घेऊया आपण, गुड घेऊ. ठीक आहे, गुडचा अपोजिट काय येतो? बॅड. ठीक आहे, बॅड येतो. यालाच आपण, या गुडला आपण इथेच नॉट पण लावू शकतो, नॉट गुड. ठीक आहे, झाला निगेशन. हे किंवा हे घेऊ शकतो. ठीक आहे, एक प्रकारचं अपोजिट असते. ठीक आहे, स्टेटमेंट. आता इथे गुड घेतला, गुडच्या अपोजिट काय येतो? बॅड. आता किंवा बॅड न घेता या गुडच्या समोर नॉट लावलं तरी चालते. निगेशनलाच आपण काय म्हणतो? नॉट. ठीक आहे, काही अवघड नाही. निगेशन हे तेवढं काय असं काय विचार करायसारखं किंवा त्याचा जास्त सखोल अभ्यास करायसारखं असं काहीही नाही. ठीक आहे, तर इथे मी काय करतो, इथे पी घेऊ आपण, एक सिम्बॉल घेऊ पी. आता पीचा निगेशन काय होईल? आता याच्या समोर तुम्हाला एक सिम्बॉल लावावा लागेल. ठीक आहे, आता नॉट पी असं लिहिण्याच्या ऐवजी, नॉट पी असं लिहिण्याच्या ऐवजी आपण इथे सरळ सरळ सिम्बॉल लावू. ठीक आहे, या पीच्या समोर काय लावू? सिम्बॉल. तर नॉट पी. ओके, आता इथे मी दिला निगेशन पी. आता लक्षात घ्या, निगेशन पी दिला. आता निगेशन पीचा अपोजिट काय होईल? सिंपल पी. ठीक आहे, म्हणजे निगेशन कॅन्सल होईल. लक्षात घ्या, स्टेटमेंट मध्ये जर निगेशन पी असेल तर या निगेशन पी चा निगेशन काय होतो? पी होतो. लक्षात घ्या, निगेशन पी चा निगेशन पी. ठीक आहे, निगेशनचा निगेशन काय होते? कॅन्सल होते आणि फक्त पी राहते. ओके, तर आता मी पुढे केला, इथे सिम्बॉल काय देऊ आपण. ठीक आहे, हे कशाचं आहे? अँडचं आहे. काल आपण लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले. ओके, लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये हे आपण शिकले. याला काय म्हणतो आपण? अँड. अँडचं काय होते? ऑर. इथे घेऊ ऑर. ऑरचं काय होईल? अँड. ठीक आहे, ओके, बरोबर आहे. ठीक आहे, आता इथे काही गोष्टी लक्षात घ्यायचे. अजून काही सिम्बॉल घेऊ आपण जेणेकरून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. आता इथे मी लेस देन ऑर इक्वल टू घेतला, तर लेस देन ऑर इक्वल टू चा निगेशन काय येतो? हे इक्वल टू कॅन्सल होईल आणि फक्त इथे काय येईल? ग्रेटर दॅन येईल. ठीक आहे, आता मी घेतला इथे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, तर इथे काय येईल? फक्त लेस दॅन येईल. ठीक आहे, लक्षात घ्या, काळजीपूर्वक पहा. लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, इक्वल टू कॅन्सल होईल, याचा अपोजिट काही लेसचा ग्रेटर येईल. ओके, आता इथे बघा, इथे ग्रेटर ऑर इक्वल टू आहे. ठीक आहे, ग्रेटर ऑर इक्वल टू कॅन्सल होईल आणि इथे काय लेस येईल. हे सगळं निगेशन म्हणजे एक प्रकारचं अपोजिट आहे. ठीक आहे, तिथे आपल्याला नॉट लावायचा आणि जिथे आपण नॉट लिहू शकत नाही, ठीक आहे, नॉट लिहायला व्यवस्थित वाटत नाही, तिथे काय करणार आपण? सिम्बॉल लावणार आहोत निगेशनचा. ठीक आहे, तर मग चला, आता इथे सिम्बॉल लावायची गरज नाही, याच्या अपोजिट येऊन जाईल. ठीक आहे, जिथे आपल्याला आता पी च्या अपोजिट असं लिहिता येणार नाही क्यू आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे आपण सिम्बॉल लावतो निगेशन. ओके, तर मग अजून आपल्याला काय घेता येते? आपण काही क्वांटिफायर घेऊ. ठीक आहे, आता क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट आपल्याला पुढे शिकायचं आहे. आता हे क्वांटिफाईड घेऊ आपण, दोन क्वांटिफाईड आहेत आपल्यापाशी. याला म्हणतो आपण देअर एक्झिस्ट. ठीक आहे, आता हे देअर एक्झिस्ट आलं तर काय? फॉर ऑल येईल. ठीक आहे, आणि पुढे इथे जर फॉर ऑल आलं, ठीक आहे, फॉर ऑल आलं तर काय? देअर एक्झिस्ट येईल. ठीक आहे, म्हणजे देअर एक्झिस्ट अपोजिट फॉर ऑल, फॉर ऑलचा अपोजिट देअर एक्झिस्ट.
याला अपोजिट न म्हणता आपण निगेशन म्हणू. देअर एक्झिस्ट अ निगेशन काइंड फॉर ऑल. फॉर ऑलचं निगेशन येईल देअर एक्झिस्ट. ठीक आहे, खूप सोपं आहे, काही अवघड नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे खाली दिसत मी इथे वर लिहितो. ठीक आहे ना, इथे लिहू आपण. ठीक आहे, बघा इथे लिहू आपण, लक्षात घ्या. फॉर ऑलचा निगेशन काय येतो. ठीक आहे, फॉर ऑलचा निगेशन काय येतो देअर एक्झिस्ट. ओके, तर मग चला आता वळूया एक्सरसाइज कडे. एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट, जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट, स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे, इथे आपल्याला स्टेटमेंट दिलेले जे सेंटेन्स आहेत, ठीक आहे, हे सेंटेन्स आहेत, ते सेंटेन्स स्टेटमेंट आहेत का हे शोधायचं आहेत. तर जस्टिफाय करायचं. जस्टिफाय केल्यानंतर आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं. खूप सोपं आहे. इथे आता सर्वप्रथम आपल्याला स्टेटमेंट म्हणजे काय हे आठवावं लागेल. बघा, स्टेटमेंट कशाला म्हणतो. स्टेटमेंट एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असते. तो सेंटेन्स एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ठीक आहे, तो सेंटेन्स एकतर ट्रू असावा लागतो, एकतर फॉल्स असावा लागतो, तेव्हाच त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट असं म्हणतो. मग आता पहिला प्रश्न बघा, 5 + 4 = 30. हे ट्रू आहे की फॉल्स आहे. हे फॉल्स आहे, कारण दिसते आपल्याला 5 + 4 13 होईल का नाही. 5 + 4 काय होईल 9, म्हणजे इज नॉट इक्वल टू 30. दिलेला सेंटेन्स काय मग फॉल्स आहे, म्हणजे हा सेंटेन्स काय झाला स्टेटमेंट झाला. मग इथे लिहू शकता. आता काय लिहिणार इथे वर्ड फॉर्म मध्ये लिहा. इथे तर आपण जस्टिफाय केलो. ठीक आहे, 5 + 4 9 होतो. आता इथे खाली लिहू शकता, इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, आता पुढे काय लिहू शकणार रे आपण. ओके, इट इज अ स्टेटमेंट. आता पुढे काय सांगितलं आपल्याला, याची ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायला सांगितले. म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे की ट्रू आहे हे पण इथे लिहावं लागेल. इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. काय रे विच इज फॉल्स. जेव्हा स्टेटमेंट फॉल्स असेल तेव्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल रे. इट इज ट्रूथ व्हॅल्यू इज F. ते सोपं आहे. काहीतरी अवघड आहे का. काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सेकंड थर्ड इथे थर्ड लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, डायरेक्ट आपण इथे फोर्थ लिहू. ओके, इथे थर्ड लिहायला पाहिजे. सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे, फिफ्थ, सिक्स्थ. ठीक आहे, हे काय असेल आपलं सेवन्थ. आणि हे इथे थोडंसं पुस्तकामध्ये मी एक प्रॉब्लेम इथे मिस केला आहे. ठीक आहे, इथे आपण त्यामुळे असं नंबरिंग पिढ आहे. 7th आणि इथे घेऊ आपण 8. ठीक आहे, त्याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, हा पण खूप सोपा आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, x - 3 = 14 केव्हा येईल. x = when x = 17 घेतल्यानंतर. ठीक आहे, x = 17 घेतल्यानंतर 14 येईल. अदरवाइज 14 येईल का येणार नाही. म्हणजे इथे ट्रू पण येते फॉल्स पण येते. मग दोन्ही असू शकतात का रे स्टेटमेंट. ठीक आहे, असू शकत नाही. एकतर ट्रू असावा लागतो, एकतर फॉल्स असावा लागतो. स्टेटमेंट होण्यासाठी एकतर ट्रू असायला पाहिजे, एकतर फॉल्स असायला पाहिजे. म्हणजे दिलेलं जे सेंटेन्स आहे आपलं स्टेटमेंट आहे का नाही. इथे सरळ सरळ लिहून टाका, इट इज नॉट अ स्टेटमेंट. कारण हे सेंटेन्स काय ओपन सेंटेन्स आहे. इथे लिहू शकता, इट इज अ ओपन सेंटेन्स. इट इज अ ओपन सेंटेन्स. ठीक आहे, therefore it is not a statement. It is not a statement. ठीक आहे, जेव्हा ओपन सेंटेन्स, ठीक आहे, इंटरव्हेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी किंवा एखाद्या वेळेस आपल्याला तिथे सजेशन रिक्वेस्ट येत असेल सेंटेन्स मध्ये, तर तिथे आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. ठीक आहे, तर मग चला आता इथे पुढे बघा. आता इथे क्लोज द डोअर, इथे काय कमांड आहे. म्हणजे सेंटेन्स स्टेटमेंट असेल का नसेल. लक्षात ठेवा, आपण बेसिक लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, बेसिक लेक्चरमध्ये आपण डिटेलपणे स्टेटमेंट कोणकोणते असतात व कोणकोणते नसतात हे आपण क्लिअर केलं आहे. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी ते रिपीट करतो.
स्टेटमेंट जो असते एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असते किंवा त्याला म्हणतो आपण ॲसरेटिव्ह. आता अदरवाईज जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी, सजेशन, कमांड, त्यामध्ये अजून प्लीज, रिक्वेस्ट जे येतात, ठीक आहे, रिक्वेस्ट येतो ज्या सेंटेन्समध्ये, ते सेंटेन्स स्टेटमेंट नसतात. कोणकोणते म्हणतोय? ज्या प्रश्नाच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते म्हणजेच तो प्रश्न असतो तो सेंटेन्स स्टेटमेंट नसतो. ज्या प्रश्नाच्या शेवटी उद्गारार्थक चिन्ह म्हणजेच एक्सक्लामेटरी मार्क, ठीक आहे, ते सेंटेन्स स्टेटमेंट नसतात. ज्या सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट येते, उदाहरणार्थ आता इथे पुढे आहे बघा, इथे प्लीज, म्हणजे हे सेंटेन्स काय स्टेटमेंट नाही. ओके, काही प्रश्नामध्ये कमांड येते, ठीक आहे, म्हणजे काही सेंटेन्समध्ये कमांड येते. इथे बघा, इथे आहे कमांड, क्लोज द डोअर, क्लोज द डोअर, इथे काय कमांड आहे, ठीक आहे. यावेळेस स्टेटमेंट नसतात हे सेंटेन्स. तर मग चला या पुढचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे, खूप सोपे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर मग चला क्वेश्चन नंबर 2 यामधला फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन इथे आपण पाहणार आहोत व त्या पुढचे जे क्वेश्चन आहेत काही घेण्याचा प्रयत्न करूया आणि काही प्रश्न आहेत तुम्ही सोडवायचे. तर बघा, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. दिलेल्या स्टेटमेंटला तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. खूप सोपं आहे, आपण पाहिलेलं आहे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहितोय. लॉजिकल कनेक्टिव्ह शिकवताना आपण शिकवलंय की सिम्बॉलिक फॉर्म मध्ये स्टेटमेंटला कसं लिहायचं. तर बघा, अशाच प्रकारे प्रश्न पडतो, ठीक आहे. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. फर्स्ट आहे आपला, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. आता आपल्याला इथे शोधायचंय, इथे शोधायचं आपल्याला एकूण स्टेटमेंट किती आहे. मला सांगा, इथे पहिला स्टेटमेंट आपल्याला दिसतोय, ठीक आहे, कोणता रे, नागपूर इज इन महाराष्ट्र, ठीक आहे. आणि इथे लॉजिकल कनेक्टिव्ह येतो इथे अँड, ठीक आहे, अँड ने ह्या दोन स्टेटमेंटला जोडले गेले. आणि इथे दुसरा स्टेटमेंट येतो चेन्नई. आता बघा, याला लिहायचं कसं लक्षात घ्या. थेअरीमध्ये आपण याला सिस्टमॅटिक लिहितो, त्यामुळे सर्वप्रथम इथे लेट घेऊ. लक्षात घ्या, आपण याला शिकवलंय स्टेटमेंट जो आहे आपण PQRS ने डिनोट करतो, ठीक आहे. त्याच पद्धतीने पहिल्या स्टेटमेंटला P ने डिनोट करा, ठीक आहे. पहिला स्टेटमेंट कोणता आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र. दुसरा स्टेटमेंटला Q घ्या. दुसरा स्टेटमेंट आहे आपला चेन्नई, ठीक आहे, चेन्नई इज इन तमिळनाडू, ठीक आहे, चेन्नई इज इन तमिळनाडू. बघा, दोन स्टेटमेंट आपण P आणि Q ने डिनोट केले. आता यापुढे बघायचं आपल्याला की कोणता कनेक्टिव्ह इथे आलेला आहे, कोणता आलेला आहे रे, अँड. मग आपण अँड ला काय घेतो रे, अँड ला सिम्बॉल कसं वापरतो आपण इथे लिहू शकता. इथे आता लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म घेईल P ला, P लिहा. अँड ला काय वापरतो आपण, झोपलेला व्ही, झोपलेला व्ही म्हणते का नाही, उघडा पडलेला, ठीक आहे, व्ही म्हणजे उघडा पडलेला, ठीक आहे, आणि Q झालं सिम्बॉलिक फॉर्म. काय अवघड आहे का, कसलंच अवघड नाही, खूप सोपं आहे. मग याच पद्धतीने आपल्याला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे क्वेश्चन पाहायचे. आता बघा, सेकंड क्वेश्चन मध्ये काय आलेलं आहे रे, कनेक्टिव्ह ऑर. फक्त इथे आपल्याला लक्ष काय द्यायचं की कनेक्टिव्ह कोणता आलेला आहे, ठीक आहे. कनेक्टिव्ह इथे अँड आला, इथे ऑर आला, ठीक आहे. आता बघा, इथे आपण याच पद्धतीने सर्व काय करायचं आहे, ठीक आहे. आता इथे काय करणार, पहिल्या स्टेटमेंट, आता इथे एकूण स्टेटमेंट किती ना, आता लॉजिकल कनेक्टिव्ह आला म्हणजे इथे दोन स्टेटमेंटच असणार, ओके. आणि कधी कधी कुठे कुठे अपवाद होतो, ठीक आहे, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह तिथे दिसतो आपल्याला, परंतु तिथे दोन स्टेटमेंट नसतात, ठीक आहे. हे आपल्याला पुढे पाहायचं आहे, ओके. तर मग इथे बघा, पहिला स्टेटमेंट घेऊ आपण, ट्रायंगल इज इक्विलॅटरल, ठीक आहे. आणि पुढे आहे दुसरा स्टेटमेंट, पुन्हा काय म्हणलं, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल, म्हणजे ट्रायंगल इक्विलॅटरल आहे किंवा आयसोस्केल आहे. इथे मग ट्रायंगल, नेक्स्ट येईल आपला स्टेटमेंट, ट्रायंगल इज आयसोसेल्स, ओके. अशा पद्धतीने दोन स्टेटमेंट घेतले आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, खूप सोपा आहे, तुम्ही सांगू शकता, ओके. सिम्बॉलिक फॉर्म, ठीक आहे. ऑर ला सिम्बॉल कसं देतो आपण,
ऑरला सिम्बॉल वर देतो. ठीक आहे, पी और क्यू. खूप सोपं आहे, काही अवघड नाही. याच पद्धतीने आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. तर मग चला या पुढचे जे प्रश्न आहेत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे, आणि यामध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला इथे जमतात. जे मेन प्रश्न आहेत ते घेण्याचा प्रयत्न करू. तर मग चला आपण लेक्चर इथे स्टॉप.